आम्ही कधीही सामंत कुटुंबियांचा अपमान केला नाही. अण्णा असतील, भैया असतील किंवा उदय सामंत असतील, आम्ही नेहमी त्यांना आदराने हाक मारतो. आमचं राजकीय वैर 100% आहे, परंतु एक रिस्पेक्ट, माणुसकी, संस्कार याची तरी आठवण झाली पाहिजे. या अगोदर असं कधीही कोण किरण सामंत असं कधीही कोणी विचारलेलं नाही. मात्र या सुसंस्कारानं असं विचारलं. पत्रकार परिषदेमध्ये आव्हान करतं कोण? किरण सामंत असं अवमानकारक विचारलं. त्याचवेळी नारायण राणेंचं जहाज बुडालं म्हणजे बुडालं असं उभाटा गटाचे उमेदवार विनायक राऊत म्हणालेत. सामंत कुटुंबियांचं जरी आमचे राजकीय वैर असले तरी आम्ही त्यांच्याकडे आदरानेच बघतो आणि हे दिवे लावायला येणार आहेत. सिंधुदुर्ग ओरबाडला, लुबाडला, लुटला, 9 राजकीय हत्या केल्या असाही आरोप विनायक राऊत यांनी नारायण राणेंवर केला आहे. बाळासाहेबांचे आठवण अशा वेळेला आल्याशिवाय राहत नाही. त्यांचं जर आशीर्वाद मिळाले नसते ना तर विनायक राऊतला उकेड्यावरची सुद्धा जागा मिळाली नसती. आता हे टिल्लो इल्लो बिल्लो टिल्लो, मला त्यांच्याबद्दल फार बोलायचं नाही, पण मला उदय सामंत साहेबांना जरा सांगावं लागेल. साहेब, तुमचं आता दुकान बंद करण्याचं काम नारायण राणेंनी सुरू केलेलं आहे. आजपर्यंत आम्ही कधीही सामंत कुटुंबियांचा अवमान केलेला नाही. कधी अपमानकारक शब्द मी काढलेले नाही. आदरणीय अण्णा असतील, भैया असेल, उदय सामंत साहेब असतील, आम्ही नेहमी आदराने त्यांच्याशी बोलतो. राजकीय वळण तर आहे, परंतु एक रिस्पेक्ट, माणुसकी, संस्कार कोकणातले ह्याची तरी आठवण झाली पाहिजे. पण आजपर्यंत किरण सामंत कोण हा किरण सामंत असं तुम्ही आम्ही कधीतरी असं विचारलंय का? तर या बकासुराने विचारलं. नारायण राणेने या प्रेस मध्ये कोण किरण सामंत असे ज्या वेळेला अवमानकारक शब्द उच्चारले ना, त्याच वेळेला नारायण राणे साहेब, तुमचं जात बुडालं म्हणजे बुडालं. कारण या सामंत कुटुंबियांनी एक आपला आदर जो निर्माण केला होता, राजकीय वैर असला तरी आम्ही त्यांच्याकडे आदराने पाहतो. आणि एक मग काल नारायण राणे आले इथे, म्हणे रत्नागिरीचा आम्ही विकास करणार 3 वर्षामध्ये, उद्योगांना. म्हणजे उदय सामंत उद्योग मंत्री आहे, परदेशामध्ये जाऊन रत्नागिरीमध्ये जरी नसले तरी देशामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये उद्योग आणायचं काम करतात. म्हणजे नारायण राणेंच्या या उद्गारामुळे उदय सामंत काही कामच करत नाही असं सिद्ध झालेलं आहे. आणि हे दिवे लावायला येणार आहे. सिंधुदुर्ग ओरबाडला, लुटला, 9 राजकीय हत्या केल्या. 9 थोडक्या नाही. सख्या चुलत भाव अंकुश राणे यांच्या सहित उपकार करते काँग्रेसचे श्रीधर नाईक, गोरगरीब घराण्यातले असलेले मंचेकर, आमच्या 88-92 वर्षाच्या भाई गोवेकरांच्या आईने जाता जाता सुद्धा माझा रमेश करून ती बिचारी गेली. हो, दशरथाच्या नंतर, श्रावण बाळाच्या आई वडिलांच्या नंतर तर आपल्या पुत्र प्रेमाने शोकाकुल झालेली माता जर कोणती असेल तर आमच्या मालवणची रमेश गोवेकर, भाई गोवेकरांची माता. मागच्या निवडणुकीमध्ये रमेश गोवेकरला कुठे गायब केलं कळलंच नाही.